नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन साजरा होतोय आणि या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस जी सध्या आहे अजित दादांच्याकडे, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झालेला आहे. सुरुवातीला जेव्हा शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादीमधून वेगवेगळे झाले, तेव्हा अजितदादा पवार गटाकडे कोणतेही पदाधिकारी यायला तयार नव्हते. परंतु जसजसा वेळ चाललेली आहे तसे अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते, अनेक महिला कार्यकर्ते अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येताना दिसत आहेत. खरं तर गेल्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सांगली जिल्ह्यामधील माजी मंत्री अजितराव घोरपडे जे तासगाव, कवठे मंकाळ आणि मिरज पूर्व भागामधून त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्या भागामध्ये त्यांचं काम आहे. ते अजितराव घोरपडे त्याच्यानंतर खासदारकीची निवडणूक हारल्यानंतर पुन्हा माजी खासदार संजय पाटील यांनीही अजित पवार यांच्याकडे उडी घेतलेली होती. त्याच्यानंतर जे भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष राहिलेले निशिकांत पाटील हे इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. असे निशिकांत पाटील यांनीही अजित पवार यांच्याकडे प्रवेश केलेला होता आणि या माध्यमातून ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी धुरा आहे त्या अशा चांगल्या आणि धुरंधर अनुभवी पदाधिकाऱ्यांच्या, अनुभवी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आता गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गेल्याच एप्रिल महिन्यामध्ये 2 महिन्या पाठीमागे सांगली जिल्ह्यातील माजी आमदार आणि माजी मंत्रीही या अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेले आहेत. याच्यामध्ये खानापूर आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रांना देशमुख, त्याच्यानंतर जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलासराव जगताप, त्याचबरोबर शिराळ्याचे माजी आमदार आणि माजी मंत्री शिवाजीराव यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळं अजितदादा पवार गट हा आणखी सक्षम आणि ताकदवान झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण हे जे अजितदादा यांच्याकडे गेलेले जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, माजी आमदार आहेत, यांचा त्या त्या भागामध्ये, त्या त्या तालुक्यामध्ये खूप मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. त्यांनी खूप मोठं याच्या अगोदर ज्यावेळी ते काम करत होते त्यावेळी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गावागावात, वाड्या वस्त्यांवर यांचे कार्यकर्ते पसरलेले आहेत आणि याच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करतील असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु हा झाला एक भाग. दुसरा भाग पाहायला गेलं तर भाजपचाही वातावरण सांगली जिल्ह्यामध्ये चांगलं आहे. अनेक भाजपचेही कार्यकर्ते इथं चांगल्या तऱ्हेनं काम करतायत. आणि त्याचबरोबर काँग्रेस हे आगामी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची, या संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक बळकट झाल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. तसेच त्याचबरोबर काँग्रेसचाही बालेकिल्ला सांगली जिल्हा आहे. काँग्रेसचेही कार्यकर्ते अनेक गावागावामध्ये आहेत. तेही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीनं उतरणार आहेत. आणि खरं तर पाहायला गेलं तर ही जी निवडणूक आहे, येणारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, ही महाविकास आघाडी, काँग्रेस किंवा महायुतीच्या यांच्यामध्येच होणार आहे असं सध्या तरी वाटतंय. कारण एकीकडे पाहायला गेलं तर काँग्रेस ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार झालेली आहे. त्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर भाजपनेही आपल्या जिल्ह्याचे जे खासदार आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आणि इतर जे वरच्या लेवलचे, राज्य लेवलचे, केंद्र लेवलचे जे अधिकारी, पदाधिकारी या निमित्तानं सांगलीमध्ये येत आहेत, तेही इथल्या कार्यकर्त्यांना, भाजपाच्या कार्यकर्त्यांना सांगतात की आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या दृष्टीनं आपण आता मोर्चे बांधणीला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर अजितदादा पवार यांचा जो एक गट आहे, मोठा गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ही सुद्धा चांगल्या तऱ्हेनं तयार झालेली आहे, या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. आणि त्या दृष्टीनं जो काय त्यांच्या पक्षांमध्ये ओघ चालू आहे, आणि हा जो ओघ चालू आहे, हा जो ओघ बघितला तर अगदी अनेक वर्षांचा अनुभव असणारे
माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, अनेक पदाधिकारी असतील, या अजितदादा पवार यांच्याकडे सध्या जाताना दिसत आहेत. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा कार्यकर्ता वर्ग सांगलीमध्ये आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही निवडणूक ते सामोरे जाणार आहेत. त्याचबरोबर या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत संजय बजाज आहेत, ग्रामीणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत देवराज पाटील, यांच्या माध्यमातूनही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि ही जी येणारी आगामी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाच्या माध्यमातून, आपापल्या गटांच्या माध्यमातून मोर्चे बांधणीला सध्या सुरुवात झालेली आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्यांच्याकडे अजूनही सांगली जिल्ह्यामधून अनेक मोठमोठे नेते जाण्यास तयार आहेत. यामध्ये जयश्री मदन पाटील ह्याही अजितदादा पवार पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतीच झालेली जी विधानसभेची निवडणूक होती ती जयश्रीताई पाटील यांनी लढवलेली होती, अपक्ष म्हणून लढवलेली होती. आणि आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपापल्या पदाधिकाऱ्यांना, आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या गटातील नगरसेवकांना चार्ज करण्यासाठी जयश्रीताई पाटील या अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. फक्त अजित पवार गटाकडेच नाही तर काँग्रेसमधील अनेक मोठे पदाधिकारी ज्यांच्याकडे जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या आहेत असे पदाधिकारीही भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तशा तऱ्हेच्या वाटचाली, तशा तऱ्हेच्या वाटाघाटी सांगली जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत. आणि आगामी जी निवडणूक आहे, जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, ही निवडणूक या सर्व पक्षांच्या माध्यमातून, तशी कुठल्याच एका पक्षाच्या माध्यमातून किंवा एकाच पक्षाकडून लढली जाणार नाही. कारण ही निवडणूक ही त्रिकोणी होण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष, संघटना आणि वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. आणि अनेक पक्षांनी सुद्धा या संदर्भात आपापली वाटचाल सुरू केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.